नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पोलीस भरतीसाठी आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न कसे सोडवायचे ते बघणार आहोत। पहिलं गणित, एका वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी आहे, तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती? आता इथे वर्तुळाची त्रिज्या दिली आहे आणि आपल्याला क्षेत्रफळ विचारलं आहे, तर याची ट्रिक लक्षात ठेवा। 22/7 गुणिले त्रिज्या जर दिलेली असेल तर ती 2 वेळा गुणिले लिहा। 22/7 क्षेत्रफळ काढताना हे 22/7 घ्यायचंच आहे आणि त्रिज्या फक्त 2 वेळा लिहा आणि भाग जात असेल तर भाग द्या। 7 × 7 7 × 21, मग 22 × 66 गुणिले 21। आता 66 गुणिले 21 यांचा गुणाकार करा, तो गुणाकार येतो 1386 चौरस सेमी। बघूया आता पर्याय 1386, पर्याय सी आहे। पुढचं उदाहरण घेऊया। विद्यार्थी मित्रांनो, पुढचं उदाहरण सोडवण्यापूर्वी तुम्हाला एक विनंती आहे की अजूनही तुम्ही चॅनलला नवीन असाल, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा। मी सगळ्या अभ्यासक्रमावरती व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे। बघूया आता उदाहरण। एका मैदानाची त्रिज्या 14 मीटर आहे, तरी त्या मैदानाचे क्षेत्रफळ किती? आता इथं आपल्याला एकक मीटरमध्ये दिलेलं आहे, मग पर्याय फक्त बघायचेत आपण की मीटरच आहेत का। तिथं चौरस मीटर आहेत म्हणजे हे आहे तसंच ठेवायचं आहे। आता इथं क्षेत्रफळ काढायचं आहे, त्रिज्या दिली आहे म्हणून 22/7 गुणिले 14 गुणिले 14, 7 × 7 7 × 14, 22 गुणिले 2 गुणिले 14, 22 × 2 44 गुणिले 14। तर 14चा पाढा घेतला तर आपल्याला पटकन गुणाकार करता येतो। 14 चौक 56, ह्याच्या आलेले 5, 14 चौक 56 आणि 5 61, 616 चौरस मीटर। बघू आता पर्याय 1220 360 616, पर्याय सी। याप्रमाणे हे वर्तुळाचं किंवा वर्तुळाकृती मैदानाचं क्षेत्रफळ काढायचं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा। थँक्यू।